नोकरीच्या आमिषानं तरुणांना 10.5 लाखांना गंडा घालणाऱ्या अहिल्यानगरमधील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महसूल खात्यात नोकरी देण्याचं आमिष दाखवत दोघा तरुणांची 10.5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी विद्या गाडेकर हिच्यासह तिचे वडील आणि इतर एकाच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत गौतम दौंड यांनी फिर्याद दिली असून विद्या गाडेकर हिच्यासह तिचे वडील भाऊराव गाडेकर आणि शामराव लोकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 20 जुलै 2014 रोजी नोकरीचं आमिष दाखवत पैशाची मागणी केली। विद्या गाडेकर आणि भाऊराव गाडेकर यांनी फिर्यादी गौतम दौंड आणि त्याचे काका सुभाष अवफाड यांना 20 जुलै 2014 रोजी नोकरीचं आमिष दाखवत पैशाची मागणी केली। गौतम याच्यासह त्याच्या काकाच्या मुलाला नोकरी देण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये लागतील असं सांगितलं। त्यानुसार गौतम आणि त्याच्या काकांनी गाडेकर हिने दिलेल्या बँक खात्यात 22 जुलै 2014 रोजी 2 टप्प्यात 1.5 लाख रुपये भरले। तसेच मुंबईतील शामराव लोकरे हे नोकरीचं काम करून देणार असल्याचं गाडेकर हिनं सांगितलं। त्यानंतर 7 जानेवारी 2015 रोजी गाडेकर यांच्या शेवगाव येथील राहत्या घरी रोख स्वरूपात 8 लाख रुपये दिले। पुन्हा 18 एप्रिल 2015 रोजी 1 लाख रुपये दिले। पैसे देऊनही नोकरीचं काम होत नसल्यानं दौंड यांनी गाडेकर हिला पैसे मागितले असता गाडेकर ही दौंड यांना मुंबईला घेऊन गेली। तेथे लोकरे यांची भेट घालून देत त्यांच्याकडून 7.5 लाख रुपयांचा धनादेश दिला, मात्र बँकेत तो वटला नाही। त्यानंतर दिलेले 2ही धनादेश वटले नाही असं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहिल्यानगर।